अखेर 15 दिवसांच्या नंतर अतिशय जबरदस्तची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 11वा अधिक 12वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा तर होणारच आहे। सोबतच लाडक्या बहिणीसाठी बोनस हप्ता सुद्धा वाटप होणार आहे। आता बोनस हप्ता कोणत्या महिलांना मिळणार, सोबतच लाडकी बहीण योजनेविषयीचा 11वा अधिक 12वा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अतिशय स्पष्ट अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल व तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का ते देखील तुम्हाला लगेच समजून जाईल। चला तर वळूया आपल्या मुख्य अपडेटकडे। तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, यांचे आदेश देण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे आहे ते वितरण लवकरात लवकर सुरू करा, अशा पद्धतीचे आदेश आलेले आहेत आणि त्यांनी तारीख देखील सांगितलेली आहे की याच तारखेच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा व्हायलाच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेले आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता सन्मान निधी सर्वांना मिळाल्याच्या नंतर आता मे महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे। आता मे महिन्यामध्ये कोणत्या महिलांना हप्ता मिळणार ते देखील आपण पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो, अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी दिलेली आहे, ती म्हणजे काय तर मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत महिलांना सन्मान निधी जो आहे तो प्रत्येक महिन्यात त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे व आजपासून मित्रांनो आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 2 ते 3 दिवसाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल व सर्व पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे। चला तर पाहूया कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार, सोबतच कोणत्या महिलांच्या अडचणी येत आहेत। एक अतिशय छोटी अशी चूक आहे मित्रांनो, ती चूक केल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास उशीर होत आहे किंवा आतापर्यंत काही हप्ते तुम्हाला मिळालेले सुद्धा नाहीत। चला तर ते देखील आपण पाहणार आहोत, नेमकं काय अडचणी येत आहेत आणि आताची सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो, 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे। त्यातील पहिला दिवस जो असणार आहे तो आजचा पहिला दिवस असणार आहे। आज रात्रीपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे किंवा सुरुवात होणार आहे। चला तर आज पहिल्या दिवशी 12 जिल्हे नेमकं कोणते आहेत व आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण होणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत। चला तर अकोला या ठिकाणी सर्वात प्रथम मित्रांनो आज पैसे मिळणार आहेत का, सोबतच उपनगर असेल, रायगड असेल, पुणे असेल, तर या जिल्ह्यांचं काय नेमकं, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे अगोदर मिळणार, तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सर्व 36 जिल्हे आहेत व या 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार ते आपण लगेच जाणून घेणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो काही अपडेट अशा आलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती होणे अतिशय गरजेचे आहे आणि या अपडेट जर तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्हाला याचा लाभ देखील लवकरच मिळून जाणार आहे। तर पहिली अपडेट आहे मित्रांनो, आत्ताच काही क्षणापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे व या बैठकीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। चला तर आता कोणत्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, तर सर्वात प्रथम त्यांनी पहिली अट ठेवली होती, तर त्या अटीच्या अंतर्गत आता 10वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तरच तुम्हाला 11वा हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। तर आता 11वा हप्ता फक्त 11वाच येणार आहे का, तर नाही मित्रांनो, तुम्हाला हप्त्यासोबत 7 नवीन जबरदस्त अशी गिफ्ट देखील मिळून जाणार आहे। ते गिफ्ट कोणते असणार, कोणत्या महिलांना मिळणार ते तर आपण पाहणारच आहोत। सोबतच 11वा अधिक 12वा हप्ता देखील दोनही हप्ते सोबत एकत्रित 2100 रुपये अधिक 2100 रुपये अशा पद्धतीने जमा होणार आहेत। तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण लक्षपूर्वक पाहावा लागणारच आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, जर तुमची काही अडचण असेल तर आपण लगेच चालूमध्ये ते सॉल्व्ह देखील करणार आहोत। चला तर आता गिफ्ट कोणते मिळणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे जे ते मिळून जाणार आहेत आज ते पाहूया। तर सर्वात पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना गिफ्ट कोणते मिळणार, तर गिफ्ट असे असणार आहेत मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे सिलाई मशीन योजना जी आहे ती लवकरच सुरू होत आहे आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला अर्ज करतील, सर्व गोष्टी क्लिअर असतील, त्या महिलांना सिलाई मशीन जी आहे ती 15,000 रुपयांची सिलाई मशीन त्यांना दिली जाणार आहे व याच्यासोबतच 40,000 रुपये कर्ज देखील लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी वितरित केलं जाणार आहे लवकरच। त्याच्याविषयी अर्ज कसा भरायचा त्याच्याविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल उद्या लवकरच येत आहे मित्रांनो। आणि मेन गोष्ट म्हणजे काय करायचे आहे तुम्हाला, तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला इतरही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मेन म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। चला तर वळूया आपल्या मेन जिल्ह्यांकडे। तर जिल्ह्यांच्या यादीमध्ये मित्रांनो
कोणते असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत ते देखील आपण पाहूया. तर सर्वात पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा, तो म्हणजे नाशिक. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आता पैसे जे आहेत ते वितरण केलं जाणार आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो आपला अहिल्यानगर, सोबतच गोंदिया, नागपूर, वर्धा, सोबतच धुळेमध्ये देखील पैसे जे आहेत ते वितरित होणार आहेत. त्याच्यानंतर सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, तर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आम्ही पुण्यावरून आहोत किंवा इतर जिल्ह्यांमधून आहोत, तर आम्हाला मिळणार का? तर हे पहा, आज या जिल्ह्यांची म्हणजे आज रात्रीपासून या जिल्ह्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. ज्या जिल्ह्यांची आपण आत्ता नावे सांगितली, तर तुमचा जिल्हा जर पुणे असेल तर पुणे या ठिकाणी कधी पैसे मिळतील? तर मित्रांनो उद्या पुणे या ठिकाणी पैसे जे आहे ते वितरण होण्यास सुरुवात होणार आहे व त्याच्या अंतर्गतच उद्या लाडकी बहीण योजनेच्या पुणे या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आणि पुण्याच्या सोबतच मित्रांनो इतरही जिल्हे आहेत, मग ते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल, परभणी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्गसुद्धा आहे आणि ठाणे या ठिकाणी तर उद्या पैसे वाटप होणारच आहेत. मग इतर जे जिल्हे राहतील यातून देखील अकोला असेल, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे म्हणजे असे मिळून 3 दिवस सलग लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते वितरण केलं जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता मेन गोष्ट म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि आज हे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि ह्या 12 जिल्ह्याचे नाव तर आपण तुम्हाला आत्ताच व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं आहे. तर आता मेन गोष्टीकडे वळूया, कोणत्या बँका असणार त्या आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, ज्या महिलांचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाच्या बँकेत आहेत त्यांना सर्वात अगोदर याचा लाभ वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर ज्या महिलांचे खाते इतर बँकेत आहेत, मग ती महाराष्ट्र ग्रामीण असेल, दुसरी बँक असेल, तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. एक मेन गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो तुम्हाला, ती म्हणजे काय, जर 10वा हप्ता मिळाला नसेल तर काय करायचं आणि 11वा अधिक 11वा अधिक 12वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आत्ताच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मित्रांनो एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आणि या एप्रिलच्या हप्त्याच्या नंतर मेन म्हणजे आता महिलांना वाट पाहत आहे तो म्हणजे मे महिन्याचा हप्ता, जो की तुमच्या खात्यावर आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि यामध्ये सर्व बहिणींच्या खात्यावर डायरेक्ट 2100 रुपये अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तर तुम्ही या पैशाद्वारे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. आणि मेन म्हणजे काय, तर आता आदित्य तटकरे यांचे आदेश तर आलेलेच आहेत आणि जर 10व्या हप्त्यामध्ये पैसे तुमचे मिळायचे राहिले असतील तर त्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि मग आता जो 11वा हप्ता येणार आहे तो 2100 रुपये हप्ता जो आहे तो वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा, नंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की पाहत जा, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळायच्या अगोदरच तुम्हाला हे सर्व पूर्ण अपडेट आपण देत जाऊत. व तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.